नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचं थंबनेल बघून थोडा विषय वेगळा आहे हे सगळ्यांना समजलंच असेल। घटस्फोट का होतात? घटस्फोटच नाही तर मी तर म्हणेन की घरातल्या मुलाचे आईचं नातं, मुलीचं वडिलांचं नातं किंवा एकंदर फॅमिली रिलेशन, तसंच आपलं आणि आपल्या कामगारांचं किंवा घरात येणाऱ्या आपल्या ज्या बायका असतात धुणं भांडी, त्या सुद्धा त्यांचं रिलेशन, या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा गोष्टीवर अवलंबून असतात। आणि ती कुठली आहे? ती गोष्ट छोटी आहे पण अतिशय महान गोष्ट आहे। ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते। दीपा नावाची एक महिला होती। तिला 2 मोठी मुलं होती, नवरा होता, सासू सासरे होते। ती सगळी फॅमिली शेतात काम करायची। ती शेतात त्यांच्याबरोबर सुद्धा काम करायची। तिथून घरी आली की सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायची आणि सगळ्यांना जेवायला वाढायची। असं तिचं कित्येक वर्ष, 25 वर्ष असंच तिचं लाईफ सुरू होतं। पण एक दिवस काय होतं, सगळे घरी येतात, जेवायला बसतात आणि ती ताटात त्यांना जेवणाच्या ऐवजी गवत वाढती। हे बघितल्यावर सगळे चिडतात आणि तिला खूप बोलतात। ते बोलल्यानंतर ती त्यांना म्हणती की मी इतके वर्ष तुम्हाला प्रत्येकाच्या आवडीचं स्वयंपाक करून किंवा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला घातला, पण तुम्ही मला कधीही त्याची पोचपावती दिली नाही किंवा कधीही माझं कौतुक केलं नाही। आणि आज एकच दिवस तुम्हाला मी गवत खायला घातलं तर तुम्ही सगळे मला किती बोलताय। यावरनं तुम्हाला समजलं असेल की महिला घर सोडून जाण्याचं कारण किंवा महिला घर सोडून जाण्याचं कारण इतके वर्ष शोधलं असेल किंवा ते जो सर्च केला असेल, रिसर्च केला असेल, तर त्याच्यात हेच जाणवलं की महिलांच्या कलागुणांचं कौतुक कधीही केलं गेलं नाही। तिनं जर एखादा पदार्थ केला तर लगेच तुम्ही तिथं म्हणलं पाहिजे की किती सुंदर पदार्थ केलाय। खराब झाला तर लगेच तुम्ही सांगता, पण जर खरंच छान असेल तर तो कधीही सांगत नाही। किंवा इतरही कुठलं असेल, घर छान लावलं असेल, कुठलीही गोष्ट असेल तर त्याचं कौतुक केलं जात नाही। म्हणून महिला घर सोडण्याचं प्रमाण जास्त आहे। नुसत्या महिलाच नाही तर पुरुष सुद्धा त्यांच्या कलागुणांचं किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक बायकोकडनं होत नाही, म्हणून ते बायकोला सोडून देतात। आपण नेहमीच आपल्या पार्टनरला की गृहीत धरतो की किंवा त्याला असं आपण कधीही समजू देत नाही किंवा भासू देत नाही की त्याचा मला किती अभिमान आहे। तर कौतुक हा जो छोटासा शब्द आहे पण त्याचा खूप मोठा अर्थ किंवा खूप मोठी गोष्ट तो प्रत्येकाच्या आयुष्यात घडवून जातो। आपण आपले मुलं आली, प्रगती पुस्तक घेऊन आली, तर आपण जर त्याला 80% पडले तर त्याला म्हणतो अजून 90% पाहिजेत। पण 80% पडलेत त्याचं तुम्ही कधी कौतुक करता का? ते होत नाही। किंवा आपली मुलगी असेल आणि तिनं जर पहिल्यांदाच केक केला आहे तर तो पहिल्यांदा केक थोडा पहिल्यांदा करणार म्हणजे थोडा कमी जास्त होणारच, पण त्याचं कौतुक न करता आपण त्याच्यातले दोष काढत राहतो। किंवा एखादं घरटं त्यांनी तयार केलं छोट्या मुलांनी, म्हणजे आपल्या मुलांच्यात सुद्धा आपण काय करतो, दोषच काढत राहतो, कधीही त्यांच्या गुणाचं कौतुक करत नाही। म्हणून मी पहिलाच म्हणलं की फक्त नवरा बायकोच नाही तर तुमचं आई म्हणजे मुलांचं आणि पालकांचं नातं, तसंच
आपल्याकडे एखादी येणारी म्हणजे बाई एखादी कामाला येत असेल तर तिने बाबा आज छान पोळ्या छान केल्या, अगं खरंच तू छान केल्यास, किंवा भाजी केली, तू छान भाजी केलीस, हे कौतुक आपण कधी करत नाही. त्यांना आपण खायला देतो, पण त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांच्याबरोबर 1-2 शब्द गोड बोलायला पाहिजेत. ते आपल्याकडनं कधीही बोलले जात नाहीत. म्हणून कौतुक हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ती मुलांबरोबर, नवरा बायकोन किंवा संपूर्ण आपल्या नात्याबद्दल ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कौतुक करा म्हणजे खोटी स्तुती करू नका. मनापासून केलेलं कौतुक किंवा मनापासून केलेली एखादी गोष्ट, हां बायकोनं खरंच छान आज हा पदार्थ केला, मनापासून तुम्ही तिला सांगा की नाही आज खरंच तू खूप सुंदर पदार्थ बनवलेला आहेस. मनापासून आलं पाहिजे. इथं खूप खारट पदार्थ आहे आणि तुम्ही तिचं खोटं कौतुक करायसाठी स्तुती करता, ते कौतुक नाही, ती स्तुती झाली. स्तुती ही नेहमी खोटी असती आणि कौतुक मात्र बाय हार्ट असतं. त्यामुळं कौतुक हा अतिशय खूप महत्त्वाचा आपल्या आयुष्यातला अविभाज्य एक गोष्ट आहे म्हणेन मी. आता एक महिलेची गोष्ट सांगते की नीला म्हणून एक महिला होती. तिनं एक व्यक्तिमत्व शिबिर जॉईन केलं होतं. तिथून तिला सांगितलं होतं की तू उद्या येताना की नवऱ्याकडनं तुझ्यात 6 कोणते बदल घडवायला पाहिजेत असे तू लिहून आण. म्हणजे तुझ्यात जे 6 बदल झाल्यानंतर ते तू परफेक्ट एक पार्टनर असणार आहेस त्याची. ती घरी येते, मग आपल्या नवऱ्याला सांगते की असं असं आहे आणि मला आज शिबिरात सांगितले की असे असे एक 6 गोष्टी की ज्या माझ्यात बदल व्हायला पाहिजेत, तुम्ही लगेच लिहून द्या. मग तो थोडा विचार करतो नवरा आणि तो म्हणतो की थोडा मला विचार करू देत, मी तुला सांगतो. मग तो पूर्ण विचार करतो. तो काय करतो तर दुसरे दिवशी एक 6 फुलं घेतो ऑफिसला जाताना आणि एक त्या चिठ्ठी लिहितो त्या फुलाबरोबर द्यायला, की बायकोला म्हणतो की तू जशी आहेस तशीच मला आवडतेस, तुझ्यात कोणताही बदल करायची गरज नाही. ही चिठ्ठी आणि फुलं तो एकाकडनं घरी पाठवून देतो. घरी पाठवल्यानंतर बायको फुलं बघती आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर ती इतकी खुश होती. संध्याकाळी तिचा नवरा घरी आल्यानंतर काय झालं असेल हे सांगायची तर गरजच नाही आहे. पण नवरा घरी आल्यानंतर ती त्याला कडकडून मिठी मारती आणि ती तिच्या म्हणजे आनंदाश्रू तिला येतात की खरंच तो माझ्यावर किती प्रेम करतो. हे सगळं बघितल्यानंतर तिचा नवरा विचार करतो की ह्याच्यात खूप असे दोष होते, मी सांगितले असते, दोष माझ्यातही आहेत असा तो विचार करतो की माझ्यातही असे बरेच दोष आहेत की ते मला बदलायला पाहिजेत की मी आयडियल हजबंड होईन. पण मी हे तिच्यातले दोष सांगितले नाहीत. हे किती बरं झालं हे त्याला तेव्हा समजतं. तो इतका खुश होतो की तिला खुश झालेलं बघून आणि अशा ह्याच्यात ते दोघंही एकमेकांना खूपच एकमेकांना ते सपोर्ट करतात. ती आपल्या मैत्रिणींना सांगते सगळ्या की असं असं झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्यानं मला 6 फुलं पाठवली, माझ्यात कुठले बदल पाहिजेत हे काही त्यानं सांगितलं नाही. ते ऐकल्यानंतर मैत्रिणी स्वतः त्यांच्या घरी येतात आणि त्याचं कौतुक करतात. तर आता ह्या गोष्टीनंतर तुम्हाला समजलं असेल की प्रत्येकामध्येच काही दोष असतात, तर ते दोष आपण एक्सेप्ट करून पुढे जायचं असतं आणि तरीही सुद्धा आपण
कौतुक म्हणजे जे आहे त्याची पोच पावती लगेच द्यायची असती, तर कितीतरी आयुष्य वाचतील, म्हणजे कितीतरी घटस्फोट वाचतील, मुलांची लाईफ वाचतील. की मुलं नाही की आपण जर मुलांना घरात सपोर्ट केला तर मुलं बाहेर प्रेम शोधायला जाणार नाहीत. तेच कौतुक बाहेर लोक करतात की मुलं बाहेर तिकडं ऑटोमॅटिक तिकडं डायव्हर्ट झालेली असतात. तर ह्या सगळ्यासाठी आपलं आयुष्य वाचायसाठी, घटस्फोट वाचायसाठी, आपलं फॅमिली अतिशय सुंदर राहण्यासाठी किंवा आपलं लाईफ सुंदर जगण्यासाठी कौतुक हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि तो सगळ्यांनी इथून पुढं हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करावा, म्हणजे सगळ्यांचं आयुष्य अजून सुखकर होईल.